सज्ज झालेली आहेत। अवघ्या काही मिनिटात म्हणजे 2 मिनिटातच पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल। तर पोस्टल मतमोजणीला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे। सील आता इथे उघडले जातील, त्यानंतर ईव्हीएम मशीन्स या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर संपूर्ण म्हणजे बिहार नितीश कुमार सरकारमध्ये डझनबंद मंत्री खरं तर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यांचंही भवितव्य यामध्ये आहे। एनडीए की महागठबंधन याचं उत्तर याच ईव्हीएम मध्ये या पोस्टल मतांमध्ये उघड होणार आहे। आता पुढच्या 1 मिनिटामध्ये बिहार निवडणुकीचा पहिला कल हाती येणार आहे। 8 वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल आणि अवघा 1 मिनिट उरलेला आहे आणि बिहारमध्ये आता मतमोजणीला सुरुवात होते। आणि मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर बदलत जाणारं सगळं चित्र तुम्हाला TV9 मराठीच्या स्क्रीनवर क्षणाक्षणाला पाहता येणार आहे। अगदी प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। 7 कोटी मतदारांनी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 9% मतदान जास्त झालेलं आहे। हे मतदान परिवर्तन घडवणार की पुन्हा एकदा एनडीएवर आपला विश्वास ठेवणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। धाकधूक वाढलेली आहे अगदी नितीश कुमार यांच्या गोटात, भाजपच्या गोटात, त्याचबरोबर तेजस्वी यादवांच्या आणि काँग्रेसच्याही गोटामध्ये सध्या धाकधूक वाढली है। के ऊपर दुनिया कायम है और हम भी उम्मीद के ऊपर ही यहाँ आए हैं। हमें भरोसा है, अगरचे एडमिनिस्ट्रेशन का जो है एटीट्यूड ठीक नहीं रहा है। पहले बिहारमध्ये विधानसभेच्या पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली आहे। बिहारमध्ये आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। बिहारमध्ये विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पोस्टल मतांची गणना सुरुवातीला केली जाणार आहे। 8 वाजलेले आहेत आणि बिहारमध्ये आता मतमोजणी सुरू झाली आहे। पोस्टल मतं आधी उघडली जात आहेत। पोस्टल मतं या ठिकाणी मोजली जाणार आहेत। त्यानंतर एक एक कल आपल्या हाती येईल। पहिला कल कोणाच्या बाजूने, उत्सुकता अक्षरशः ताणली गेली आहे। तर पोस्टल मतांची गणना सुरुवातीला होईल आणि त्यानंतर मग ईव्हीएम उघडले जातील। बिहार विधानसभेत मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। ईव्हीएमची मतमोजणी 8:30 वाजता सुरू होणार आहे। 8 ते 8:30च्या दरम्यान पोस्टल मतं मोजली जातील आणि बरोबर 8:30 वाजता ईव्हीएम मतमोजणी होणार आहे। ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली की अगदी लगेचच कल हाती येणार आहेत। पुढच्या 11-12 वाजेपर्यंत बिहारमधला पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। नक्कीच, आणि यावेळेला सगळ्यात मोठा पहिला पक्ष कोणता ठरणार आहे याकडे सुद्धा लक्ष असेल। तसंच एनडीए की महाआघाडी कुणाच्या बाजूने बिहारवासियांनी कौल दिलेला आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं। मात्र 8:30 वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल आणि त्याआधी आता पोस्टल मतांची गणना सुरुवात झाली। बिहार म्हणजे नितीश कुमार आणि नितीश कुमार म्हणजे बिहार हे समीकरण गेल्या 20 वर्षांपासून आहे। हे समीकरण पुढे देखील कायम राहणार का की मग बिहारमध्ये परिवर्तन होणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। ईव्हीएमची मतमोजणी 8:30 वाजता सुरू होणार आहे। आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि पहिला काही कल जो आहे तो आता काही क्षणातच आपल्या हाती येणार आहे। ईव्हीएमची मतमोजणी ही 8:30 वाजता सुरू होणार आहे। नक्कीच पोस्टल मतांच्या गणनेला सुरुवात झालेली आहे। 8 वाजता पोस्टल मतांची मोजणी केली जाते, त्यानंतर 8:30 वाजता ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर लगेचच बदललेलं कलांचं जे चित्र आहे ते तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर पाहता येणार आहे। तर पोस्टल मतांची मोजणी आता सुरू झाली, त्यानंतर आता ईव्हीएमचे सील उघडले जातील आणि त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी ही 8:30 वाजता होणार आहे। ईव्हीएमची मतमोजणी खूप वेगाने होते आणि त्यामुळे ते कल आपल्यापर्यंत लवकर येतात। त्यामुळे 243 जागांसाठी विधानसभेची निवडणूक झालेली होती। 2 टप्प्यांमध्ये झाली होती। 9% मतदान जास्त वाढलेलं आहे। हे मतदान कोणाच्या पारड्यामध्ये जातं? महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने यावेळेला मतदानासाठी उतरलेला होता। बिहार विधानसभेच्या